तुम्ही एनर्जी म्हणजे काय आहे तर आपला आत्मा आहे, आपल्या आत्म्यामध्ये ती एक एनर्जी आहे, ऊर्जा म्हणतो आपण. ती ऊर्जा जशी आपण वापरू तसे आपल्याला रिझल्ट मिळेल. विचार, विश्वास, भावना आणि कृती हे सगळं ह्याच्यामध्ये असल्यामुळे हे अचिवेबल आहे. आता एका माणसाच्या एनर्जीमुळे सगळ्या माणसाची एनर्जी पॉझिटिव्ह होते हे मी बघतीये. पण मनातून भावना आहे की मला मुलगी मिळाली आहे, मला हवंय, मला लग्न करायचं आहे, ही मनापासूनची भावना असेल. आता तुम्ही म्हटलात की मॅनिफेस्टेशन हे कसं काम करतं त्याच्यामध्ये, राईट? तर ह्या सगळ्यामध्ये तुम्ही जसा विचार कराल तसं तुमच्यासाठी काम करतं. सगळ्या गोष्टी ह्या विचारांशीच निगडीत. सो मी हे प्रत्येक पॉडकास्टमध्ये सांगितलं, एवढं करा तुमचं आयुष्य बदलतं. कारण ही खरंच खूप सिंपल पण प्रोफाउंड टेक्निक आहे. काही पाण्यासारखं आहे. आपल्या जीवनाला जसं पाणी आवश्यक आहे तसं हे बॅक ऑफ द माइंड केल्याला वेळही लागत नाही करायला. बॅक ऑफ द माइंड फक्त म्हणत राहायचं आहे. तुमच्या मनातले जे नकारात्मक विचार आहेत ते आपोआप बाहेर पडतात. तुम्हाला काहीच विचार करायचा, फक्त हे म्हणायचं. हाय लेवल व्हायब्रेशन्स असतात ज्या वेळेस, किंवा एक स्टेज येते की खूप डिस्ट्रॅक्शन आहे, ब्लॉकेजेस आहेत, किंवा आपण इंटरनेटच्या युगात आहे, एआयच्या जगात आहे, तर तिथं मिनिटावर सोशल मीडिया बदलतो, काहीतरी न्यूज येते, कोणीतरी वेगळी कामं करतात, किंवा ऑपॉर्च्युनिटी क्रिएट होते. म्हणजे मी ठरवलं आज बिझनेस करायचा आहे, उद्या काहीतरी वेगळं बघतो आणि मला वाटतं की हा बिझनेस का करायचा आहे आपल्याला, तो तर याच्यापेक्षा बेटर आहे, याच्यापेक्षा बेटर आहे, याच्यापेक्षा बेटर आहे, असं होत राहतं. तर मग यामध्ये तुम्हाला चॅलेंजेस काय येतात बेसिकली, की एखादा व्यक्ती ज्यावेळेस ऍडव्हान्स लेवलला मॅनिफेस्टेशन स्टेजमध्ये आहे, तर त्याचं आउटकम रिसिव्ह म्हणजे आउटकम मिळत नाही किंवा रिझल्ट मिळत नाही, तर त्या फेजेस काय असतात? कारण त्यांना बेसिक गोष्ट त्याला पटलंय, त्याला बेसिक रिझल्ट पण मिळाले, त्याचे जे काही इनिशियल स्टेजेस होत्या त्याला XYZ अमाऊंट पाहिजे होती, XYZ वस्तू पाहिजे होती, एखादी व्यक्ती पाहिजे होती, त्यांना अचीव्ह केली. आता तो ऍडव्हान्स लेवलला करतोय, त्याला बेसिक ट्रस्ट आहे, बिलीफ आहे, तरी पण तो इथे वेळ घेतो, डिले होतो, नाही होत, फेल्युअर येतं, काही होतं. तर त्यामध्ये चॅलेंजेस काय आहेत? तसे चॅलेंजेस येतात, प्रत्येकाला येतात, की कसं करायचं. तर माझ्याही प्रायमरी लेवलमध्ये मी अफर्मेशन एक लिहायचे आणि व्हायचं वेगळं. तर मी तेव्हाही फाइंड आउट करत होते, हे मॅनिफेस्टेशन काम करतं हे मला माहितीये, कारण माझ्याच आयुष्यात सगळं काम करतं. तेव्हा मी हे लिहिते तर का होत नाहीये, आणि मग मी विजन बोर्ड लावते तर तसं तिथे मी का नाही पोचले, असं मला पण प्रश्न पडला. तर तिथे काय चॅलेंज होतं? फिलिंग. मी जे म्हणते तर फिलिंगच महत्वाची असते. ती येणंच थोडी कठीण गोष्ट आहे, की मी जी अफर्मेशन्स लिहित होती त्याबद्दलची फिलिंग्सच माझ्याकडे नव्हती. मी काहीतरी वेगळेच विचार करायचे त्यावेळी, की म्हणजेच काय, तर आय वॉज म्हणजे मला असं झालं होतं की आता मी कोचिंगकडे जावं किंवा मी काहीतरी वेगळं करावं असं मला समजायला लागलं होतं. आणि मला जॉब करायचाय, मला जॉब करायचाय, जॉब मिळालाय असं मी बोलत होते स्वतःशी. सो ते कुठे मेळ खात नव्हतं. माझा अंतरात्मा एक बोलत होता आणि वरून मी एक बोलत होते. आणि समहाऊ मी मेडिटेट केलेलं असल्यामुळे ते क्रॉस होत होतं. म्हणजे आतून एक वेगळा आवाज आहे, आणि मी बाहेर काहीतरी वेगळं करते. तर त्या आवाजाला मी ऐकतच नव्हते, की हे तुला हवंय, हे तुला करायचंय, हे तू कर. पण नाही, मला माझंच करायचंय. आणि तोपर्यंत सक्सेसफुल नाही झाले मी. जेव्हा आतला आवाज ऐकला त्या क्षणी माझ्या आयुष्यात गोष्टी बदलायला लागल्या, की तेच म्हणते. मग त्या मेडिटेशनमुळे ही गोष्ट झाली, की मी माझ्या आत्म्याशी कनेक्ट झाले. मग तोच देव आहे हे कळायला लागलं. जेव्हा आपल्याला कळतं, की म्हणजे आधी जेलसी होती मनामध्ये, की ह्या माणसाला मिळालं, मला नाही मिळालं, किंवा मला का नाही मिळत एवढा पैसा, मला पण हवाय, हे आधीचे विचार होते, नाही असं नाही. पण एक दिवस जेव्हा हे सगळं करताना मला लक्षात आलं, की सगळे माणसं माणसंच आहेत. ते श्रीमंत असू देत किंवा गरीब असू देत, माणसं माणसंच असतात, खातात, पितात, झोपतात, सगळ्या विधी सेम करतात. वेगळं काहीच नाहीये कुणामध्ये, स्ट्रक्चरली पण सेम आहेत. मग हे वेगळे पण का आहे? तर हे करता करता मला लक्षात आलं, की एनर्जी लेवल, म्हणजे एनर्जीमध्ये काम करताना डोक्यात आलं, की एनर्जी लेवलला आपण सगळे एकच आहोत. मग जेव्हा मी त्यांच्यासाठी चांगली भावना निर्माण करेन, तेव्हा माझ्यासाठीही चांगलं निर्माण होणार आहे. सो आता मी ग्लोबली असा विचार करायचा प्रयत्न करते. माझ्याकडे जे लोक येतात, माझ्याही पेक्षा जास्त मिळालं तरी मला प्रॉब्लेम नाहीये.
कारण देवाने मला खूप दिलंय. मी जितकं बोलते ना, तितकं डाउनलोड होतं नवीन. म्हणजे जितकं असं म्हणतो ना, माझं मी सगळं सांगून टाकलं तर माझ्याकडे काय राहणार? असा विचार असतात लोकांचे. सो इट इज नॉट दॅट. मी जेवढं सांगीन तेवढं जास्त मला ज्ञान मिळणार आहे. म्हणजे माझ्या थ्रू जसं कोणीतरी बोलत असतं, असं मी म्हणते ते एनर्जीज हेल्प करत असतात. मला मदत करत असतात, की हे जगापर्यंत पोहोचवायचंय. तसं होत जातं, की तुम्हाला काहीतरी अजून नवीन मिळत जातं त्याच्यामध्ये. जसं की माझं दरवेळी अपग्रेडेशन होत जातं. मी दरवेळी काहीतरी नवीन बोलते. माझ्या प्रत्येक सेशनमध्ये जरी ते 10 दिवसाचं पॅटर्न ठरलं आहे, पण मी काहीतरी वेगळंच बोललेलं असतं. आणि ते प्रत्येकाला जाणवतं, हो यावेळी हे सांगितलं होतं, पण पुढच्या सेशनला तुम्ही हे सांगितलं आणि याचा असा फरक झाला माझ्यामध्ये. सो एव्हरी टाईम एनर्जी वर्क्स लाइक दॅट, की मी रोज अपग्रेड होतेय माझ्या आयुष्यात आणि मी रोज काहीतरी शिकतेय. मी रोज एक नवीन प्रॅक्टिस करतेय. पुस्तक 10 मिनिटं वाचते किंवा ऑडिओ बुक ऐकते. माझ्या वेळेप्रमाणे मी करते. ते रुटीन काहीतरी एक पाहिजे, की मला त्या एनर्जीशी कनेक्ट व्हायचंय. जर मला एखादी गोष्ट मिळवायची तर मी जस्ट सरेंडर, म्हणजे मी आता तुला सांगितलंय देवा किंवा युनिव्हर्स, माझ्या हायर पॉवर, ते कसं करायचं ते तू बघ. असाच माझा दरवेळेचा हे असतो आणि ते होतं त्या वेळात, जसं मी इमॅजिन करते. आता आपण सायंटिफिक लँग्वेज मध्ये बोलायचं असेल तर क्वांटम फिजिक्स हे एक नवीन क्षेत्र आणि त्या वेगळ्या कॉम्प्युटिंग इंजिनिअरिंग किंवा हे जे आपण एआय टेक्नॉलॉजी म्हणतो ते मोर ऑर लेस असं खूप विकसित होत चाललंय. त्याच्यामध्ये खूप डेव्हलपमेंट आहे. क्लाउड कॉम्प्युटिंग असेल किंवा या सगळ्या गोष्टी. तर याचा क्वांटम फिजिक्सचा आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशनचा तसा डायरेक्ट काही संबंध आहे का? हो असतो. म्हणजे कारण हे फिजिक्सचेच कॉन्सेप्ट्स आहेत. लॉ ऑफ अट्रॅक्शन हा फिजिक्समध्येच आहे. एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड, कॅनॉट बी डिस्ट्रॉइड. इट कॅन बी ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. हा तिथलाच कॉन्सेप्ट आहे. तर ते सायन्स आहे आणि मॅनिफेस्टेशन हे आपण शब्द दिला आहे. म्हणजे काय, आपण मनात विचार करतो ते आयुष्यात खरे होतात आणि ते मेडिटेशन थ्रू सुद्धा होतं. सो बोथ वेज इट वर्क्स आउट. मला काय म्हणायचंय, सायन्स हे आणि अध्यात्म हे पॅरलली जातं. अध्यात्मामध्ये काय सांगितलंय, नाम जप करा, मंत्र म्हणा, डोळे मिटून शांत बसा आणि जप करा, ते मोठे मोठे श्लोक म्हणा. याने काय फोकस वाढवण्याचं काम करतो आपण. क्वांटम फिजिक्स मध्ये पण तेच सायंटिफिक भाषेमध्ये सांगितलंय. आता होपोनोपोनो हे त्यातलं एक आहे, ते म्हणा, त्याने तुम्हाला लगेच रिझल्ट दिसतील. सो एकीकडे जप आहे आणि एकीकडे हे बोलणं आहे. यानेही तोच रिझल्ट मिळतो, त्यानेही तोच रिझल्ट मिळतो. मेडिटेशन ही अनुभवण्याची गोष्ट आहे. सायन्स हे प्रॅक्टिकली रिझल्ट घेऊन बघायची गोष्ट आहे. म्हणजे आपण प्रयोग करतो, ते सक्सेसफुल झालेत की नाही बघतो. इकडे तुम्ही अनुभवता डायरेक्ट आणि ही अनुभूती आपल्याला देवाच्या थ्रू येते. आपल्या बाहेरचा देव म्हणा, आपल्या आतला देव म्हणा. जेव्हा आपल्या आतला देव कळत नाही तेव्हा आपण मूर्ती बघतो. म्हणजे त्याला नमस्कार करतो. हा विषय आहे. सो ह्या बोथ वेज आणि अल्टिमेटली ना, एआय बनू दे तर अजून जगात काही बनू दे, ते माणसानेच बनवलंय. सो डिस्ट्रॉय माणूसच करू शकतो. म्हणजे कितीही एआय पुढे गेलं तरी कधीतरी त्याचा एंड येतोच, हे मला म्हणायचं. कारण माणसाचा मेंदू त्याच्या पुढचा आहे. त्याच्या पुढचं काहीतरी येणार अजून. त्याच्या पुढे काहीतरी अजून घडणार. कारण प्रगती आणि विकसित होणे हीच माणसाची मनोवृत्ती आहे ना. एका पुढे काहीतरी आणतच जाणार. म्हणजे हे ट्रेंड्स प्रमाणे आहे की आता सध्या एआय चालते, कदाचित 10 वर्षानंतर कदाचित अजून वेगळी दुनिया असेल, वेगळी दुनिया असणार आहे. काहीतरी असणारच आहे. पण कारण माणसाचाच मेंदू काम करतोय ना. कोणाच्या डोक्यात काहीतरी कल्पना आली की तो त्याच्यावर प्रयोग करायला सुरुवात करतो आणि तो सक्सेसफुल झाला. तसं एआय झालं. ते सगळ्या आयुष्यात आणणं सुरू झालंय. मग त्याच्यात माणसं रिप्लेस करणार. पण आता त्याला सुद्धा बऱ्याच गोष्टी वेगळ्या, आता अकल्ट सायन्स केवढं वाढलंय. हे जे आपण सगळ्या मोडॅलिटीज बोलतोय, कुठे होता आधी काही? आता पॉडकास्ट केवढे जास्त आहेत सगळ्यावर. प्रोबॅबली ते कोविड नंतर खूपच जास्त प्रमाणात एक्सपांड झाले. म्हणजे ते ज्योतिष पण आधी लोक म्हणजे काय म्हणता येईल त्याला, उडवाउडवीची उत्तर द्यायची, त्याच्यावर विश्वास नव्हता. पण आता ते इतके सिरियसली बघतात, जे नास्तिक होते तेच सगळ्यात पहिल्या रांगेत बसलात आणि सगळं मन लावून ऐकतायत. असं झालेलं आहे ते. बदल झालेला आहे नक्कीच. आता काय होतं की ज्यावेळेस मॅनिफेस्टेशन करतात त्याला एक समजा टाइम टेबल, शेड्यूल, डिसिप्लिन असणं गरजेचं आहे. पण करंट स्टेट काय आहे की प्रत्येकाला धावपळ आहे, प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या, रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्याच्यामध्ये समजा आपण एक 3 कॅटेगरी घेऊ. एक पॅरेंट आहेत, त्यांना त्यांची लाईफ सगळी करायची आणि त्यांना जबाबदारी आहे मुलांची, त्यांची स्कूल किंवा त्यातून मग त्यांना मुलांबद्दलचं काहीतरी मॅनिफेस्ट करायचं आहे, अबाउट करिअर, अबाउट फ्युचर. काही लोकांना मॅरेजेस असतील, मुलींचे, मुलांचे.
आणि काही उद्योजक आहे, तो बिझनेसमध्ये आलाय, पण त्याला वाटतं की हे एवढं असं नव्हतं एक्सपेक्ट केलं, हे असं रन नाही होत आहे. मला तर वेगळं स्किलला जायचं होतं, हे तेवढं ग्रो नाही करत आहे. काही लोकं जॉबमध्ये खुश नसतात, हे मिळालं, आता माझ्या मित्राला तर चांगलं पॅकेज मिळालंय. तर या लोकांकडे प्रत्येकाच्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत हो, मॅनिफेस्टेशनसाठी हो, हो. आणि त्यांच्याकडे वेळ नाही. आता ह्या दोन्ही गोष्टी पॅरलल चालतायत. हो, बरोबर ना. तर यांनी कसा मॅनिफेस्टेशनचा वापर करायचा आहे? एक तर सगळ्यात पहिली गोष्ट वेळ नाही म्हणणं हे चुकीची गोष्ट आहे. ओके. कारण प्रायोरिटी जशी आहे तसा वेळ निघतो. आत्ताच्या जगामध्ये बघाल तर पार्टीसाठी प्रायोरिटी सगळ्यात आधी असते. बऱ्याच लोकांची असते. आयटी मध्ये ते कल्चर झालं आहे, बरोबर. पार्ट्या करायच्या. पार्टीसाठी तुम्ही रेडी असता की नाही म्हणजे वेळ नाही म्हणायचं नाही. कारण तुमच्या मजेसाठी जर तुम्हाला वेळ काढता येतो, तर तुमच्या स्वतःसाठी पण वेळ काढता आला पाहिजे. हे मी शिकलीये. का तर टाईम मॅनेजमेंट माझं नव्हतं नीट आधी. देन आय रिअलाइज्ड की मी काहीतरी कन्सिस्टंटली केलं नाही, तर मला काहीच करणं शक्य नाहीये. तो एक काहीतरी कन्सिस्टंट असलं पाहिजे, जे मेडिटेशन माझ्याकडनं होतं. ते मी माझ्या आयुष्यात कधीच सोडणार नाही, हा निर्णय एक दिवशी घेतला मी. त्या दिवसापासून आजपर्यंत सोडलंही नाही. माझं कुठेतरी मेडिटेशन होतंच. 10 मिनिटं का होईना मी दिवसातली बसते शांत. सो वेळ नाही मिळत, हे आपण बोलूनच तयार केलेली गोष्ट आहे, की वेळ नाहीये. बरं त्यातूनही तुम्हाला काढायचं आहे. तुम्ही किचनमध्ये काम करताना, जी कामं करता तिथे होपोनोपोनो करा. ते मेडिटेशनच आहे एक प्रकारचं. सो तुम्हाला जर करायचं आहे, तर तुम्ही काम करताना सुद्धा करू शकता आणि त्याने उलटं ते काम लवकर होणार आहे. म्हणजे तुम्हाला वेळ काढायचा आहे, त्याचा होपोनोपोनो उपयोग होतो. कारण मी जसं मगाशी सांगितलं, लोकांना मी एवढ्यासाठी करायला सांगते, की दिवसाभरात तुम्ही 7 तास काम करतायत. आज तुमचं 6 तासात होईल. तुम्ही बघा करून. आणि तसेच रिझल्ट मला सांगतात लोकं. माझं 5च तासात झालं, माझं 4च तासात झालं काम. मी फ्री होते आज बसलेली. आणि वेळ नाही म्हणायला आता पॉडकास्ट खूप लोकं बघतात. बरोबर. सो वेळ असल्याशिवाय नाही म्हणजे जाता येता, ड्रायव्हिंग करताना. करता. ते ऐकणं असतं ना, मग ऐकण्याचीच गोष्ट आहे. मेडिटेशन हे करू शकत नाहीत, पण ड्रायव्हिंग करताना होपोनोपोनो म्हणू शकतात. अगेन तो आहे. तर रुटीन काय असावं ह्याच्यामध्ये गेलं, तर 5 AM क्लब नावाचं पुस्तक आहे. त्याच्याप्रमाणे रुटीन बरोबर. असेल तर यू कॅन गो लाइक 20 मिनिट्स ऑफ एक्सरसाइज. कारण शरीराचं पण असलं पाहिजे कॉन्शियसनेस. 20 मिनिट्स ऑफ बुक रीडिंग अँड 20 मिनिट्स ऑफ मेडिटेशन. दॅट इज इनफ फॉर लाईफ टाईम ॲक्चुअली. कारण रोज काहीतरी नवीन शिकतोय, रोज माइंडफुलनेस येतोय, रोज एक्सरसाइज करतोय. हे बॉडी, माइंड आणि सोल या सगळ्यासाठी ओके आहे एवढं करणं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला करायचं असेल वेल अँड गुड करूच शकता. मग त्याचे 10-10 मिनिटात कॅटेगरायझेशन करून 10 मिनिटं हे, 10 मिनिटं ते, 10 मिनिटं अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन, ॲक्टाजी म्हणजे असे बरेच टेक्निक्स आहेत. होपोनोपोनो आहे, असं सगळं आहे. सो तुम्हाला जे कॉम्बिनेशन्स पटतात, तुमच्यासाठी जे काम करतात, ते तुम्ही करू शकता. पण हे 3 महत्वाचे. स्वतःला एवढा वेळ तर दिवसाभरात देता आला पाहिजे. प्रयत्नपूर्वक द्यावा लागतो, पण द्यायचा. कारण सगळं आहे ना ते ह्याच्यामुळे आहे आणि बरोबर. हेच नसेल तर काहीच उपयोग उपयोग नाही. नाहीये. बरोबर. हेल्थ नसेल तर काहीच अर्थ नाही. हां आणि शरीर पण म्हणजे बेसिकली आता जसं मला समजलंय, की बाबा तुम्ही मॅनिफेस्ट काय करायचं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. ते हो. सगळं अचीव्ह करता येऊ शकतं ऑनेस्ट डेडिकेशन असेल तर. हो. पण याचा उलटा वापर पण होऊ शकतो ना. जसं एखाद्याला बॉम्ब ब्लास्ट करायचा असेल, अतिरेकी संघटना असेल आणि ते जर मनापासून मॅनिफेस्ट करत असतील, तर ती पण पॉसिबिलिटी म्हणजे याचा गैरवापर होऊ शकतो. इन शॉर्ट काय आहे, की चुकीची लोकं काही गोष्टी मॅनिफेस्ट करून अचीव्ह करू शकतात. ही पॉसिबिलिटी आहे तिथे. पॉसिबिलिटी आहे. हो, आहे. हो, हो तर आहे. मग आता याच्यामध्ये येतं मोरल व्हॅल्यूज नैतिक तुमची व्हॅल्यूज काय इथिकल आणि पर्सनल चॉईसेस. फॉर एक्झाम्पल XYZ मुलगी हो म्हणावी. मग ती बळजबरी म्हणतीये की काय म्हणतीये? तुम्ही मॅनिफेस्ट करून ते अचीव्ह करू शकताय. जर असं असेल, जर हे हां. क्वांटम फिजिक्सला करताय तर मग हे करू शकतं. करू शकतं ना, मग त्यात ते पण ते चांगलं वाईट हे तर इमोशन किंवा हे माणसानं ठरवलेल्या गोष्टी आहेत. हो. रिझल्ट म्हणजे युनिव्हर्सला तर ते कळतं की हे एक्सपेक्टेड आहे आणि आपल्याला ते द्यायचं आहे आणि तो व्यक्ती प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय त्या हां, तरी पण गोष्टीसाठी. होत नाही पण. म्हणजे कसं काय आता कारण राक्षसांना पण देवानी वरदान दिलेलं आहे हो. मागच्या सांगते ना वेळेस. मी पुढचं. म्हणजे तुमचं बेसिकली बोलून काय आहे झालं. की रावणच मॅनिफेस्ट करत होता. शंकरांनी येऊन त्याला वरदान दिलेलं आहे. हो. म्हणजे काय की अचिव्हेबल आहे इन शॉर्ट. वरदान दिलं पण पूर्ण झालं का? हे पूर्ण झालं नाही म्हणजे ती स्टोरी वेगळी आहे. पण हां, तो पण भाग नाही. झालं नाही ना. नाही पण तो राक्षस होता हे विसरू नका. अगेन त्यांनी केली साधना ना त्यांनी हां, सुद्धा. मग लोकं बॉम्ब स्फोट करायच्या अगोदर करू शकतात साधना. हां मी ना, तेच म्हणतो पण ते होणार नाही पूर्ण. मी तेच म्हणते. इट इज द पार्ट ऑफ कर्मा अगेन. जर ती गोष्ट व्हायची असेल तर ती कशी होणार आणि जी ती नाही व्हायची आहे तर ती कशी होणार नाही. जसं की रावणाच्या हातून ते लिंग ठेवलं गेलं. ते पुढे गेलंच नाही. सो त्याचा वरदान गेलं ना.
कामातनं, म्हणजे त्याचा काहीच उपयोग झाला नाही त्या वरदानाचा, कारण तो चुकला. मग ती चूक त्यांच्या बाबतीतही होणार, मग आता तुम्ही हे म्हणताय म्हणते. की आणि जी त्यांच्या हायर पॉवरनी ती हेल्प केली जाणार, हे म्हणते मी. सगळंच निगेटिव्ह बॅलन्स आहे जगामध्ये. मी असं म्हणत नाही की निगेटिव्ह नाहीच आहे, सगळंच पॉझिटिव्ह आहे, असं नसणारच आहे. कारण देव आणि राक्षस हे जसं होतं तसंच आहे. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, वाईट लोक पण आहेत, चांगली लोक पण आहेत. त्यांच्यापर्यंत हे पोचणं हाच मोठा मुश्किल काम आहे, असं मला आता वाटतं. तुम्ही बोलताना मॅम बोलल्या हं. की मॅनिफेस्टेशन म्हणजे एखादी गोष्ट व्हायची आहे तर ती तशी होते हो. आणि नसेल व्हायची तर ती कशी होऊ शकत नाही. हां. मग तुम्ही इनडायरेक्ट नशीब या गोष्टीवर आपण 20% ऑफ लाईफ इज नशीब, हे बोललेच आहे ना मी. नाही आणि पण तेही मग बदलता येतं, हेही बोलले मी. ते कशाने बदलता येतं, ते ऑटोबायोग्राफी ऑफ योगी वाचा, त्याच्यासाठी मगाशी मी तुम्हाला म्हणलं. त्याच्यामध्ये लिहिलं आहे, की त्याच्या गुरुनी त्याची शिक्षा स्वतःवर घेतली, इथे जाळून घेतलं. त्या शिष्याची ती कर्म होतं, ते त्यांनी स्वतःवर घेतलं. का? तर त्याने मनापासून त्यांचं काम जे होतं ते केलं म्हणून. सो जर तुम्ही मनापासून काहीतरी गोष्ट करत असाल, तर तुमचं कर्म पण नष्ट होऊन जातं वाईट. आणि तुम्हाला जे हवंय ते कर्म बाजूला होऊन 100% तुम्हाला हवं तसं होतं. आणि मी ते अनुभवतेय ना, की मला एका ॲस्ट्रोलॉजरनी सांगितलं, तुमच्या ह्याच्यात आता ग्रहांनी काम करणं बंद केलं. असं एकाने सांगितलं होतं. म्हणजे काय, ती ग्रहदशा अशी आली आहे, की मी जे म्हणेन ते होईल. असं झालंय. म्हणजे ॲस्ट्रोलॉजी काम करत नाहीये का? तर करतीये. पत्रिका बरोबर हे करते. त्याच्याही मागे भरपूर सायन्स असणार. पण माझा हा जो योग असणार आहे, त्यामध्ये देवाने असं काहीतरी करून ठेवलं आहे, की तू जे म्हणशील ते तुझ्या आयुष्यात होणारच. आणि मी ते अनुभवतेय. मला त्या दिवसापासून हा पण माइंडसेट आहे अगेन. तो मला कोणीतरी दिल्यासारखं झालं आणि मी असं म्हणते, की मी जे बोलते ते होतंच. आणि बरोबर. ते प्रत्येकाच्या बाबतीत होऊ शकतं. ते जे बोलतात ते होतं आणि हे मला लोकं अनुभव सांगतात. सो कर्माही बदलता येतं. 100% बदलता येतं. पण अगेन हे तेवढं सोपं नाहीये सगळ्यांसाठी, की मी म्हणते म्हणून कर्म बदलत नाही. बरोबर. 80% आपल्या हातात आहे. कारण कर्म तुमच्याच हातात आहे हे देवानी सांगितलंच आहे. पण त्याचं फळ काय द्यायचं ते मीच ठरवतो. हे म्हणतो देव. देव किंवा आपल्यातली हायर पॉवर म्हणते. जी काय. सो ते जेव्हा नाही होते त्याच्यापेक्षा चांगलं होणार आहे म्हणून नाही होते. हे पण तिथे असलं पाहिजे. जसं आणि हे मॅनिफेस्टेशनचं म्हटलं जातं ना, की होत नाही किंवा हे. तर आपल्याला तो डेस्परेशनचा पार्ट खूप असतो त्याच्यामध्ये, की कधी होतंय, कधी होणार? मी हे रिझल्ट. केलं नाही, मी हे केलंय, सगळं तर करून झालंय पण होत नाही. सो इथे डिटॅचमेंट कशी असली पाहिजे आपली, की आता आपण एखादं सोपं एक्झाम्पल आहे खूप, हॉटेलमध्ये जाऊन बसलोय, ऑर्डर दिलीये, ती येणाऱ्याची गॅरंटी आहे. हेच आयुष्याचं हे आहे. ऑर्डर दिली आहे, विचार झाला आहे, ती येणाऱ्याची गॅरंटी आहे. दॅट्स इट. पण हेच थोड्या वेळानं मॅनिफेस्टेशन आहे. चिडतो ना आपण, की नाही झालं. समजा अर्धा तास झालं तो आलेलाच नाहीये नाही, कोण. हे प्रत्येकाच्या स्वभावानुरूप आहे. मी चिडत नाही. नाही हे आता हे शिकल्यानंतर म्हणजे मी डिटॅचमेंट काय असते त्याचं एक्झाम्पल दिलं. आता चिडणं हा प्रत्येकाचा स्थायी भाव स्वभाव असू आहे. शकतो, स्वभाव असू शकतो. बरोबर. मी चिडत नाही, हा माझा हे आहे आता त्यामुळे. तुम्ही सांगितलं, की यामध्ये तुम्ही ऑर्डर दिली आणि मग आता रिझल्ट मिळेल यासाठी तुमच्याकडे पेशन्स पाहिजे किंवा हां, हां. ते एक योग यावा लागतो किंवा ती वेळ मॅच व्हावी लागते. त्यावेळेस तुम्हाला ते आपोआप मिळतं. हो, तर हो. बेसिकली आता हा जो प्रोग्रेस आहे, इन बिटवीन ऑर्डर दिली आहे आणि आउटकम मिळालंय, हो. याच्यामध्ये गॅप आहे. हो, बरोबर? हो, हो. हा प्रोग्रेस ओळखायचा कसा, की बाबा ते सही डायरेक्शननं गेलंय. माझे जे काही व्हायब्रेशन्स, माझी प्रार्थना, माझे अफर्मेशन्स काय आहे, हे बरोबर गेलेत, की नाही सुरुवातच चुकीची केली, चुकीच्या गाडीत बसलोय आपण, हं. डायरेक्शनच चुकली आहे आणि आपण मग वाट बघतोय रिझल्टची. हं, हे हं, हं. कसं ओळखायचं हां. प्रोग्रेस? एक म्हणजे आपलं गट फिलिंग, हे सगळ्यात महत्वाचं. आपलं गट फिलिंग आपल्या मनापासनं जे असतं ना, ते खरंच बोलत असतं कायम. आणि हे मी नेहमी हे केलंय. म्हणजे मला एखाद वेळा काळजी वाटली माझ्या आईची. फोन लागतोय, उचलत नाही. पण माझं गट फिलिंग सांगतंय कुठेतरी फोन ठेवलाय म्हणून उचलत नाहीये. ते हं. तसंच असतं खरं. आणि जेव्हा खरंच काहीतरी डोक्यात असतं, तेव्हा खरंच तिकडे काहीतरी असतं. सो गट फिलिंग ही सगळ्यात महत्वाची, की आर यू बिलिव्हिंग? तुमचा विश्वास आहे का ते होणार आहे ह्याच्यावर? ते इनर फिलिंग येतं आपल्याला आपोआप. ती पहिली गोष्ट असते. ती गोष्ट होणारच आहे तुमच्या आयुष्यात हे सांगणारी. त्यानंतर तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न कसा केला आहे? ही पण एक स्टेप्स गोष्ट आहे. काय आहेत? स्टेप्स काय आहेत? कारण ना मी इमॅजिन 23 मध्येच केलं होतं, की मैं 1 करोड रुपये कमवायचे आहेत. म्हणून त्या दिवशी मिळाले का? नाही. इट्स अ स्टेप बाय स्टेप प्रोसेस. मला फास्ट हवं होतं सगळं. पण मी बघतीये प्रत्येक दिवशी माझा 1% बदल मी केला. आणि जर तो फरक तुम्हाला मी आधी जी होते त्यापेक्षा आत्ता मी काय आहे याच्यात बदल आहे का? हं. जर तो असेल तर बदल होणार आहे. जर मी सेम आहे, जी काल होते तीच मी आज आहे, तर तिथे
समजतं की हं. नाही होणार आहे बदल. पण तुमच्यामध्ये रोज 1% बदल, 1% हा खूप छोटा बदल आहे. असं 365 डेज 365% बदल होतो. आणि रिझल्ट कुठे दिसतो? त्या 1% बदलानंतरचा तो रिझल्ट दिसतो. सो छोटीशी ॲक्शन तुमच्या रिझल्टचं काम करतं. सो रिझल्ट येतोय का नाही हे कुठे कळेल? तुमच्यामध्ये तुमच्या स्वतःचा ऑब्झर्वेशन, की मी काल काय होते आणि मी आज काय आहे. हे जे तुम्ही बघाल, त्याच्यामध्ये तुम्हाला कळून जाणार. ह्या 2 गोष्टी ह्याच्यामध्ये काम करू शकतात. एक गट फिलिंग आणि दुसरं तुमच्यामध्ये झालेला बदल. एका तासाच्या सेशनमुळे लोकं निगेटिव्ह माइंडसेटमधनं पॉझिटिव्ह माइंडसेटमध्ये येऊ शकतात. हा रिझल्टच आहे ना. म्हणजे बदल झालाच आहे ना त्यांच्यामध्ये. सो दॅट इज दॅट, की आपल्याला माइंडसेट बदल आहे. हां, माइंडसेट बदललाय. रिझल्ट दिसतोय आपल्याला, गोष्टी बदललेल्या कळतायत. ओके. सो आता याच्यामध्ये समजा एखाद्यानं काय म्हणता येईल त्याला, एक गोल ठेवलेला आहे, ध्येय हं, ठेवलेलं आहे. हं. आता त्याचं ते पूर्ण झालं. तो पुढचं ध्येय असं किती काय टप्पे आहेत? म्हणजे खऱ्या ध्येयापर्यंत ॲक्चुअली पहिलं माझा रिअल क्वेशन असा आहे, की ध्येय ओळखायचं कसं? खरं करायचंय काय? काय हे करायचं? पुढे. आता तुम्ही म्हणता ए पासून बी जायचंय, पण हे बी काय आहे? हो, हे आधी हे. माहीत असणं हो, गरजेचं आहे ना, हो. तरच मग मी मॅनिफेस्ट करू शकतो. हो, बरोबर. सीला मॅनिफेस्ट करायचं तर ते माहीत असणं गरजेचं माहितीच आहे. ते गरजेचं ए, आहे. बी जर्नी झाली. ए टू बी, बी टू सी, सी हो, टू डी. हो, ही हो. जर्नी ठीक आहे, तो एन्जॉय करतोय, त्याच्यामध्ये स्टेप्स वगैरे आहेत. हे ओळखायचं काय? की आयुष्याचं तुम्ही जसं मगाशी म्हटले, की ध्येय काय, पर्पज काय? हं. हे कळतं कसं आणि कुठल्या स्टेजला कळतं? ओके. आता मी अनुभवातनं सांगू शकते असं म्हणेन, की कसं कळू शकतं. तर लहानपणापासून मोठं-मोठं बघून माहिती होतं किंवा घरात इंडस्ट्रियलिस्ट आहेत, माझ्या बहिणींच्या घरी असं वगैरे हे सगळं बघून माहिती होतं. मी तशी कशी होणार? मी इंडस्ट्रियलिस्ट कधी होणार? किंवा माझी कंपनी कधी असणार? हे माझ्या डोक्यात कायम. किंवा मी सगळ्यात मोठी जगामध्ये सगळ्यांनी नाव घ्यावं किंवा माझा आदर्श ठेवावा असं मी कसं बनणार? हे विचार कायम चालू असायचे. 12वी नंतर प्रॉमिनंट चालू आहे. तोपर्यंत फार कळत नव्हतं असं म्हणेन. पण त्यानंतर माझं प्रॉमिनंट होतं, की मला काहीतरी असं जगामध्ये घडवायचंय, की घरात तर आदर्श म्हणलंच पाहिजे, पण जगानेच आदर्श बाहेरच्यांनी. घेतला हो. पाहिजे, की ही व्यक्ती हिने असं केलं कारण मी एव्हरेज स्टुडंट होते. मी एक्स्ट्राऑर्डिनरी काही करत नव्हते शाळेमध्ये, पण मी अभ्यास मन लावून करत होते. मी कुठेही इकडे-तिकडे बघत नव्हते. अशामध्ये मी होते. पण इच्छा माझ्या पहिल्यापासूनच मोठ्या होत्या आणि अवास्तवच यायच्या मनामध्ये. मला म्हणजे खूपच अवास्तव विषय आणि मग मला तेव्हा प्रश्न पडायचा, या इच्छा कुठनं येतात? इथे काही दिसत तर काहीच लिंक नाहीये. नाही सापडत आहे. काहीच लिंक नाहीये. मग मी कंटिन्युअस ते विचार करत होते. डॉट्स आता कनेक्ट झालेत. तर ते मी गेली 10 वर्ष मी काय करण्यासाठी बनली आहे? मी कशात छान आहे? मी काय केल्यावर मला आत्मिक समाधान मिळेल? माझ्या आयुष्यात काय चांगलं होणार आहे? किंवा माझा पर्पज काय आहे? म्हणजेच मी कोणत्या गोष्टीत रमेन आणि रमलं, की तिथे किती वेळ गेला हे कळतच नाही. हे मला माहिती होतं. पण मी कशातच रमत नाही हेही कळत होतं. असं आधी मला जाणवायचं. मी कशातच रमत नाहीये. मग मी काय केलं पाहिजे? हा माझा कंटिन्युअस थॉट होता पण. एवढी वर्ष. मी काय करू? मला काहीतरी बनायचंय. काही ॲक्शन्स तर होत नाहीयेत माझ्याकडनं. कधी होणार? मग काय करू? ह्या प्रश्नातनं एक-एक गोष्ट उलगडत गेलीये मला. आणि एक-एक गोष्ट उलगडताना मॅनिफेस्टेशन होतच होतं आयुष्यामध्ये. ते कळत नव्हतं, की हां, माझ्याकडे ही पॉवर आहे, की मनात विचार केला की होतं. ते दिसत होतं मला. पण मला ते कळत नव्हतं, की याच्यामागे काही सायन्स आहे. सो स्वतःला विचारत गेले आणि मला वन फाईन डे कळलं, की तू ह्याच्यासाठी छान आहेस. म्हणजे मेडिटेशन. बेसिकली असं म्हणू शकतो, की जी प्रोसेस तुम्ही एन्जॉय करताय, जिथं वेळेचं भान नाही, येस. ताण, भूक हे तुमच्यावर हरप प्रभाव नाही. हां. तुम्ही त्याच्यामध्ये बेधुंद होऊन ती प्रोसेस एन्जॉय करताय. बरोबर. तर ती गोष्ट तुम्हाला सापडली बेसिकली. बरोबर, बरोबर, बरोबर. ओके. येस. याच्यामध्ये काय होतं अफर्मेशन ज्यावेळेस करतो त्यावेळेस तो आता बेसिकली तुम्ही विचार करायला लावताय बरोबर? मॅनिफेस्टेशनमध्ये तुम्ही इमॅजिन करा, व्हिज्युअलाइज करा किंवा या गोष्टी असं समजा, की तुम्ही असं झालेलं आहे, XYZ झालेलं आहे किंवा त्या स्टेजला जाऊन पोहोचलेलं आहे. तुमची ओव्हरऑल कंडिशन ही आहे असं तसं. तर त्या केसमध्ये खूप विचार होतात ना. माणसाची झोप उडू शकते. तो दिवस-रात्र तेच करत बसू शकतो. मग काही केसेसमध्ये तो वेडा म्हणू शकतात लोकं. कारण त्यानं खूपच सिरियस घेतलं. शपथच खाल्ली, की मी हे दिवस-रात्र करणार जोपर्यंत रिझल्ट नाही मिळत. आणि तो नॅचरल जगणं विसरतो आणि खूप अति विचार करू शकतो. त्या स्टेजला गेला तो एका लेव्हलला, की बाबा ते उठता, बसता, जेवताना त्यानं अफर्मेशनच केले. काही तुमचे जे काही टेक्निक्स आहेत त्या वापरायला सुरुवात केल्या.
प्रत्येक ठिकाणी जॉब वर्क प्लेसमध्ये असेल किंवा प्रवास करताना असेल वगैरे वगैरे. आणि लोकांच्या दृष्टीने तो ऑड वागतोय. एक नॉर्मल ह्युमन बिहेवियर नाहीये त्याचा. तर त्या केसमध्ये या अतिविचारांना थांबवण्यासाठी काही उपाय आहेत का? ओके. आता हे अतिविचार थांबवण्यासाठी हे 3च आहेत परत. होपोनोपोनो जर करत असेल ना, तर अतिविचार होतच नाही. बरं. विचार डायव्हर्ट होऊन जातात, म्हणजे रिलीज होऊन जातात. निगेटिव्हिटी निघूनच जाते. सो तेही आहे. मेडिटेशननी पण अतिविचार होतच नाही. आपोआपच शांतता यायला लागते, की बॉस मला मन कंट्रोल करता येतं. ही स्टेजवर मी आलीये, की कोणाला काही झालंय, ओके बॉस, हे होतं. हे ॲक्सेप्ट करायला हवं. ॲक्सेप्टन्स ही गोष्ट असते बऱ्याच ह्याच्यामध्ये, की ॲक्सेप्टच होत नाही ना, त्याच्यामुळे पुढे जाऊ शकत नाही. ही माझी पण स्टेट होती, की आता हॉस्पिटलायझेशन झालंय, की ते ॲक्सेप्टच व्हायचं नाही आधी आणि त्यामुळे त्रास मनाला खूप व्हायचा. मग आता पुढे काय होईल याचे निगेटिव्ह विचार जास्त येते. आता कसं होतं, काहीही झालं, देअर इज एन ऑप्शन. त्याच्या पुढे काहीतरी असणार आहे, हे डोक्यात येतं आणि तिथे मी ती गोष्ट ॲक्सेप्ट करते आणि पुढे जाते. आता पुढे काय करायला हवंय? रिपोर्ट केलेत, पुढे काय करायचं? डॉक्टरकडे जायचं, ट्रीटमेंट घ्यायची, घरी यायचं आणि मग माझ्या साधना करायच्या. बोथ वेज इट वर्क्स आउट. सो इथे ॲक्सेप्टन्स हा गोष्ट जास्त महत्त्वाची ठरते. ताण ॲक्सेप्टन्सनी कमी होऊन जातो. काही गोष्टी ॲक्सेप्ट आपल्याला करायच्या नसतात, तिथे आपण ताण घेत राहतो. पण नाही करायची ही तुमची चॉईस आहे. त्यामुळे इट्स यू ओन्ली. ओके. सो आलं लक्षात. म्हणजे हा वैयक्तिक क्वेश्चन असू शकेल आणि त्यानं ते कसं कंट्रोल करायचं किंवा त्याला ज्या पॉसिबिलिटीज आहेत त्या अवलंबल्या तर याच्यावर तो स्वतः सोल्युशन काढू शकेल. हो. बाहेरून एक्सटर्नल सोल्युशन पॉसिबल नाहीये. इन शॉर्ट म्हणजे असं काही एक गोळी घेतली की थांबले विचार असं काही शक्यच नाहीये. बरोबर? ते तर डॉक्टरकडे असेल. अगेन माझ्याकडे तेही नाहीये. असू शकतं ना डॉक्टरांकडे सुद्धा अतिविचार थांबवण्याकरता काय-काय असतं म्हणजे असं देतात लोकं, की झोप लागायची गोळी हो, असते किंवा बऱ्याच ते. वेळेस मग ते हां. त्याच नाही पण ह्या ह्याच्यामध्ये 10 मिनिटात थांबून जातात ना अतिविचार. ओके. मी स्वतः होते ना, बीपी पेशंट होते मी. अतिविचार करणारी होते. पण मी हे रिअलाईज केलंय मेडिटेशननी बीपीचे नंबर सुद्धा कमी येतात. ओके. हे मी स्वतः अनुभवलंय. डॉक्टर समोर सुद्धा झालंय आणि हे माझ्या बाबतीत, की थोडेसे नंबर वाढलेत. मेडिटेशन केलं 15 मिनिटं. नंबर कमी झालेले दिसले त्यांना आणि 80-120 वर येऊन थांबले. ओके. हे सुद्धा होतं. पण ती माझी साधना आहे. अगेन 10 मिनिटं रोज मेडिटेशन केल्याने होतं का? तर नाही. खूप झालंय माझ्याकडनं आणि अजून मी कंटिन्यूइंग आहे. मला खूप काही अजून समजायचंय असंच मी म्हणते. सो माझ्या बाबतीत तेच केस आहे, की मला खूप अजून शिकायचं आहे. बऱ्याच गोष्टी आहेत आयुष्यात जाणून घेण्याकरता. कारण इन्फिनिटी जे आहे ना, ते खरंच इन्फिनिटी आहे. आकाश किंवा अंतराळ किंवा आपण ब्रह्मांड म्हणतो. जितकं जाणून घेऊ तितकं कमी आहे. तर ती क्युरिओसिटी असेल तर माझ्याकडे आता काय राहिलंय असा प्रश्नच पडणार नाही आयुष्यामध्ये. बरं. आता हा आपण पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्याकडे एक शेवटचा प्रश्न आहे, की आपण बेसिकली तुम्ही जे सांगताय ते हे विचार आहेत. बेसिकली ते फॉर्म कुठलाही असेल, ऑडिओ फॉर्म आहे, व्हिज्युअलायझेशन आहे, इमॅजिनेशन आहे किंवा काय आहे. आता समजा आपण ज्या वातावरणात वाढतो, फॉर एक्झाम्पल काही लोक झोपडपट्टीमध्ये राहतात आणि ते आजूबाजूला सदैव भांडणं किंवा दारुडे किंवा याच परिस्थितीत आणि ते स्वतःला मॅनिफेस्ट करतात की मी खूप श्रीमंत आहे, खूप श्रीमंत आहे, श्रीमंत. तर ते नकारात्मक इम्पॅक्ट होतोय कारण ते बघतायत वेगळं आणि मॅनिफेस्ट वेगळं करतायत. तर ही सराउंडिंग एक इम्पॅक्ट करते. फॉर एक्झाम्पल काही लोक असतात जे समजा एखाद्या फ्रेंड सर्कलमध्ये आहे. 4 मित्रांचा प्रभाव त्याच्यावर पडतच असतो. मग काही लोक हा कदाचित समजा ड्रग्ज घेत नसेल, ॲडिक्टेड नसेल, पण 4 लोक करतायत. तर त्यांची बोलण्याची पद्धत किंवा हे मोर ऑर लेस त्याच्यावर इम्पॅक्ट करत असतं. हा नॅचरल स्वभाव आहे. तर हे जे डेली लँग्वेज आपण वापरतो किंवा जे वापरतो, शब्द वापरले जातात किंवा नकळत आपल्याकडून बाहेर पडतात किंवा त्याचा स्वभाव तसा बनत जातो किंवा त्याची पर्सनॅलिटी तशी डेव्हलप होत जाते. याला जर बदलायचं असेल किंवा याचा काही परिणाम होतो का डायरेक्ट एखाद्याच्या आयुष्यावर आणि ते मॅनिफेस्टेशन कव्हर करू शकतं का? हो, हे होतं मॅनिफेस्टेशन कव्हर होऊ शकतं या सगळ्या गोष्टी. म्हणजे काय तर आपल्या आजूबाजूची लोकं निगेटिव्ह आहेत म्हणून तुम्ही निगेटिव्ह व्हायला हवं हे कुठेच नेसेसरी नाहीये. हा मुद्दाच ना कॉन्फिडन्स नसल्यामुळे गोष्टी अशा वाढत जातात, की आता म्हणजे कोणालाही पर्सनल कमेंट नाही याच्यावर, पण नॉनव्हेज खाल्ल्याशिवाय बाहेरच्या देशात जमणारच नाही. अशा कमेंट्स मी व्हेजिटेरियन आहे म्हणून मला सांगितल्या जायच्या. पण माझं म्हणणं आहे, मला जर नाही खायचंय, तर ते माझं मत आहे आणि मला नाही खायचंय. ती माझी पर्सनल चॉईस आहे. इट्स नॉट नथिंग टू डू विथ एनीवन. आणि बाहेरच्या देशात गेल्यावर मिळत नाही, हा तर पूर्ण गैरसमज आहे.
कारण मी शोधून खाते. कारण माझी ती पर्सनल हे आहे, रिक्वायरमेंट. शोधणाऱ्याला देव सापडतो, व्हेज फूड काय आहे. तेच की. सो तसं आहे. तर एका पॉझिटिव्ह माणसामुळे सगळे निगेटिव्हिटी जाऊ शकते. ही गोष्ट आहे. त्याचं एक्झाम्पल मी आहे. कारण मी जगापुढे नंबर ऑफ लोकांसमोर पॉझिटिव्हिटी देते आणि तेवढ्या ह्याच्याने त्याच्यामध्ये फरक पडतो. पण आता मॅम काय झालेलं आहे की सोशल, आपण म्हणतोय की डायरेक्ट इम्पॅक्ट नाही पडू शकत किंवा निगेटिव्ह नाही होऊ शकत, पण सोशल मीडियामुळे किंवा AI मुळे आता बऱ्याच लोकांच्या मनामध्ये जॉब इनसिक्युरिटी आहे. फ्युचर कोणीच प्रेडिक्ट नाही केलेलं किंवा कोणालाच माहित नाही. ते डेली बेसिसवर आता ChatGPTचा 5 व्हर्जन लॉन्च झाला, त्यामध्ये अफलातून फीचर्स आहेत. म्हणजे ते तर अजून एक 100-200 जॉब खाणार आहे जे लिस्ट मध्ये नव्हतं. आणि ते कालच रिलीज झालं, माझ्या मते 2 दिवसापूर्वी रिलीज झालं. तर ही इन्सिक्युरिटी आहे. मग आता ही ठरवून नाही आलेली, पण ज्या सिच्युएशन, एखाद्याचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्यानं काय बिहेव किंवा कसं वागावं हे ठरवून नाही होत ना. तो त्याचा काय मानसिक पॉवर आहे किंवा तो किती झेलू शकतोय. काही लोक नुसतं ऐकून, आपण ऐकलं असेल मागे एक इन्सिडेंट झाला होता की एक बाप आणि 2 मुली ऍक्सिडेंट मध्ये गेल्या आणि तो म्हणत होता की माझ्या मुलींना वाचवा, मी गेलो तरी चालेल. हे रिसेंट उदाहरण आहे. आणि ती बातमी ऐकून त्याचे आजोबा, म्हणजे या मेलेल्याचे वडील, फक्त ऐकून की बाबा माझं सगळं संपलंय, मुलं आणि 2 नात गेल्या, हे ऐकून तो मेला. तर मग ही सहन करायची ताकद पण पाहिजे ना, कारण हे प्रेडिक्टेड नाहीये या गोष्टी. तर यामध्ये अशा काही टेक्निक्स आहेत का मॅनिफेस्टेशन मध्ये, ज्याच्यामध्ये तुमच्यावर होणारा मानसिक आघात किंवा ट्रॉमा जो असेल तो तुम्हाला थांबवता येईल? मग तो कुठल्याही प्रकारचा असू शकेल. मी तेच मगाशी सांगितलं, होपोनोपोनोनीच तो थांबतो, मेडिटेशननी तो थांबतो, EFT नावाची एक मोडॅलिटी आहे त्यानीही तो थांबतो. आणि काही अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत ज्या करून घेतल्यामुळे सुद्धा तो थांबतो, जे ऍडव्हान्स मध्ये शिकवल्या जातात, कोर्सेसमध्ये एक्स्ट्रा पण असतात. तर हे सगळं करून घेतलं जातं. आता मी स्वतः आघात घेणारी मुलगी होते. ती माइंड कंट्रोल कसा करायचा हे माझ्याकडे आल्यामुळे काही झालं तरी आता मला माझ्यावर आघात होत नाही. ऍटलिस्ट माणसाची रियालिटी काय आहे की एक दिवस एकटा येतो, एकटा जातो. बरोबर. आणि माझे वडील गेल्यानंतर मला ती गोष्ट इतकी प्रॉमिनंट समजली आहे की कधीतरी कोणी सगळे जाणारच आहोत. मग ते आत्ता जाणार आहे, उद्या जाणार आहे, हे तसंही आपल्या हातात आहे. असं राहून का जगतोय आपण? जर नाहीच आहे ते हातामध्ये, तर मुळातच आयुष्य अनप्रेडिक्टेबलच आहे. मग तुम्ही का ठरवून ठेवताय? इन्सिक्युरिटी कशाला आणताय? तुमच्यापेक्षा हायर पॉवर आहे ना या जगामध्ये. जर तुम्ही देवाची पूजा करताय तर तुम्हाला ही भीती नसलीच पाहिजे. नाहीतर ती देवाची पूजा खोटी आहे असं मी म्हणते. कारण जर तुम्ही कोणत्या तरी एका गोष्टीवर विश्वास ठेवता, त्याला भक्ती मार्ग असं आपण म्हणतो, देव असू दे, लॉ ऑफ अट्रॅक्शन असू दे, काही असू दे, मॅनिफेस्टेशन असू दे, सबकॉन्शियस प्रोग्रामिंग, ज्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवता त्याच्यावर थोडा विश्वास ठेवायची तयारी असली पाहिजे. काहीतरी समोरून येणारच आहे. तुम्ही काय शिकल्यात म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये काम करताय. जॉबची इन्सिक्युरिटी तुमच्या मनामध्ये आहे, ते जॉबमध्ये असल्यापेक्षा. मी कायम असा विचार करते, जर एक जाणार आहे तर दुसरं भारी येणार आहे, हा विचार असला चांगल्यासाठी. मग हे जर असेल तर इन्सिक्युरिटी वागायची काही कारणच नाही. कारण आपण स्वतःला कोणीतरी समजतो म्हणून ही इन्सिक्युरिटी येते. मी जगातला भारी आहे कोणीतरी, माझ्या पुढे कोणी जाऊ शकत नाही, किंवा मी सगळं घडवतोय, हा भावच मारतो माणसाला, किंवा ह्या भावामुळेच इन्सिक्युरिटी निर्माण होते. जॉब जाणं हे मनातल्या विचारांमुळे जास्त होतं रादर दॅन, किंवा आजूबाजूची लोक बोलतात म्हणून आपण त्याचा इम्पॅक्ट, इन्फ्लुएन्स, भरपूर लोक याच इन्फ्लुएन्स मध्ये येतात. मी बघितलं, जॉबचं असू दे किंवा तब्येतीच्या बाबतीत असू दे, अशा अमक्याला हे झालं मग मला होईल की काय, या अर्ध्या ह्याच्यातच लोक गळतात. म्हणजे असं मी बघितलंय खूप. कोविडमध्ये तर खूप मेली असतील. एक्झॅक्टली. आणि ते मी जवळून बघितलं पण आहे. माझ्याच घरात हे झालं होतं, पण ते वेगळ्या कारणाने. पण हो, म्हणजे त्याच्याने भीती जी निर्माण होते ती बघितलीये मी, असं म्हणायचंय. मी अगेन तिथे मला कुठच्याच याचा परिणाम झाला नाही, कारण आय वॉज स्ट्रॉंग, आय एम स्ट्रॉंग त्या बाबतीत, की नाही होत तर नाही होत. इट्स युअर इम्युनिटी, युअर थिंकिंग प्रोसेस. तुम्ही जर स्ट्रॉंग असाल तर काही नाही. मला इंजेक्शन घेऊनही झालं नव्हतं, किंवा आपण आपल्या पेशी 120 डेज मध्ये रिजनरेट होत असतात. मी जर एवढं स्वतःला सांगतेय की मी हेल्दी आहे, तर ती वेगळी नाहीच होणार आहे. आणि मी हे कायम बघत आलीये माझ्या आयुष्यात, की मी जसं म्हणते तसं वर्कआउट होतंय, जसं म्हणते तसं वर्कआउट होतंय. सो पण तो इम्पॅक्ट करतो. ते इम्पॅक्ट करतं कुठे ना कुठे. तर तुम्ही कसं ते विचार करता, बेसिकली सगळ्या गोष्टी येऊन आपल्या मनाशी जोडल्या जातात. मनामध्ये तुम्ही काय बोलताय, मनातल्या मनात, म्हणजे बॅक ऑफ द माइंड एक, म्हणजे तुम्ही सुद्धा आता माझ्याशी बोलताय, बॅक ऑफ द माइंड काहीतरी चालू असतं आपल्या. ते जे आहे ना,
ते जेव्हा आपल्याला समजायला लागतं आणि ते आणि फ्रंट ऑफ द माइंड एक होतं चांगल्या गोष्टी करता, ते माझं होतं आणि त्यामुळे आय एम गोइंग अहेड एकरूप किंवा होणं किंवा फुल्ली फोकस्ड होणं. फुल्ली फोकस्ड म्हणणं ध्यान असं. ध्यान अवस्था म्हणू शकतो आपण. ध्यानावस्था म्हणू ठीक शकतो. आहे. जर तुम्हाला काही एक सल्ला किंवा ॲडवाइस द्यायचा असेल आमच्या व्ह्यूअरसाठी, तर शॉर्टमध्ये तो काय असू शकेल रिगार्डिंग आता तुमची जी एक्सपर्टीज आहे मनी अट्रॅक्शन, तर त्याबद्दल जर काही टिप्स देता आल्या तर आणि आपण थांबूया. येस, येस. आता पैशाच्या बाबतीत टिप्स द्यायचा विचार केला तर त्याच्यामध्ये असं आहे, की मला पैसे मिळत नाही या ह्याच्यामध्ये कोणी राहू नये. कारण पैसा मिळवणं खरंच जेवढं वाटतं तेवढं कठीण नाही. जर तुम्ही मनापासून प्रयत्न करायला लागलात, सोर्सेस समोरून यायला लागतात. मी अपॉर्च्युनिटीसाठी तयार आहे असं म्हटलं तरी समोरनं कामाची आत्ताच्या कंडिशनमध्ये ही अवस्था आहे. भारतामध्ये तर आहेच आहे. खूप लोकांना पैसे कमवायचे आहेत. तुमचं जे प्रॉडक्ट येईल ते विकत घ्यायला लोकं तयार आहेत. सो आय एम ओपन फॉर अपॉर्च्युनिटीज हे म्हटलं तर तुम्हाला काही ना काही सोर्स उपलब्ध होणार आहे. तुम्ही स्वतःच्या मनामध्ये विचार करा, मला पैसे कसे मिळवता येतील? काहीतरी मार्ग मिळतोच. समोरून येतं. एनर्जीज कनेक्ट होतात. देव साथीला असतो. आपली हायर पॉवर आपल्याला हेल्प करते. जसं आपलंही म्हणणं झालं स्वामी समर्थ, तेच आहे हे सगळं, की बरोबर. कुठेतरी एक एनर्जी आहे जी आपल्याला कनेक्ट करत असते. तर साधा आणि सोप्पा, की पैसे मिळवणं कठीण नाहीये. तुमचा विचार त्याच्या दृष्टीने योग्य असेल तर ते मिळेल. आणि तुम्ही ऍक्शन्स घेतल्या पाहिजे. नुसतं एक्झॅक्टली. डिस्कशन किंवा मल्टिपल पॉडकास्ट ऐकून तुमच्याकडे पैसे नाही येणार येणार. नाहीये, हो, हे हो. लक्षात घ्या. ऍक्च्युअली कृती करणं गरजेचं आहे. म्हणजे काय होतं की लोकांना इन्व्हेस्टमेंट आणि खर्च यातला फरकच नाही कळत. बऱ्याच लोकांना कोर्स ही एक खर्च आहे असं वाटायला लागतं. पण हां. ते खर्च टाळण्यासाठी तुम्ही जो काही इतर मार्गाने पैसा उडवलेला आहे, तो लक्षात येत नसतो. वेळ निघून गेल्यावर आपल्या लक्षात येतं की ही एक अपॉर्च्युनिटी होती आपल्याकडे, पण ती आपण घेतली नाही. तर यासोबतच थांबूया. नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या काही कमेंट्स असतील किंवा तुमचे काही इश्यूज असतील तर मॅडमचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा त्यांच्या टीमचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तुम्ही डिरेक्टली त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. असंच प्रेम करत राहा. भेटूया नवीन एपिसोड सोबत. थँक यू. थँक यू मॅम. थँक यू सो मच.